हॅलो एव्हरीवन, मी हर्षदा. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. पहा, आपण आज पैसा हा धड्यातील जे पैशाचे गुणधर्म आहे ते आपण अभ्यासणार आहोत. पहा, पैशाच्या गुणधर्मामध्ये सर्वप्रथम सार्वत्रिक स्वीकार्यता किंवा जनरल ॲक्सेप्टेबिलिटी म्हणतात त्याला. तर त्यामध्ये पैसा या वस्तूमध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता असल्याने हा गुणधर्म असल्याने विनिमयाचे माध्यम म्हणूनही तो वापरला जातो. बघा, आता सार्वत्रिक स्वीकार्यता यातच आहे की सगळीकडे तो स्वीकारला जाणार आहे. बरोबर, सगळीकडे स्वीकारला जाणार म्हणजे कसं काय? आपण भारतामध्ये राहतो, तर भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये कुठेही जा तुम्ही खेडोपाड्यात, तर 100 रुपयाची नोट असेल, 50 रुपयाची नोट असेल किंवा 20 रुपयाची नोट असेल, व्हॉटएव्हर, तर ती कुठेही स्वीकारली जाणार आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला? पैशामध्ये सार्वत्रिक स्वीकार्यता हा गुण आहे असं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर गुणधर्म सांगता येईल विभाज्यता. बघा, छोट्या व्यवहारामध्ये पैशाचे छोट्या मूल्यात विभाजन करणे सोपे जाते. विभाज्यता म्हणजे काय? तर आपण समजा 17 रुपयाची वस्तू असेल किंवा 19 रुपयाची वस्तू असेल, ही जी विषम संख्येमध्ये आपण वस्तू विकत घेत असतो, तर आपण त्यासाठी 10 रुपये, त्यानंतर 5 रुपये आणि 2 रुपये असं 17 रुपयाचा जो व्यवहार आहे तो करू शकतो. किंवा 19 रुपयाची वस्तू असेल तर 15 रुपये आणि 2 नाणे देऊन आपण तो व्यवहार पूर्ण करू शकतो. म्हणजे काय? छोटे छोटे व्यवहार सुद्धा आपण पैशाच्या रूपाने व्यक्त करू शकतो किंवा पूर्ण करू शकतो. तर इथं काय? विभाज्यता हा गुण पैशाचा आहे असं सांगता येईल. त्यानंतर पाहूया टिकाऊपणा. टिकाऊपणा, ड्युरेबिलिटी म्हणजे आता बघा, जेव्हा पैशामध्ये टिकाऊपणा असेल तर आपण विलंबित देणी असेल किंवा जे दीर्घकाळ देणार आहे, भविष्यात आपण जी देणी देणार असेल तर ती देणी देता येतील. म्हणजे आपण समजा एखादे 10 किंवा 20,000 रुपये आपण एखाद्या कपाटामध्ये ठेवतोय किंवा सेव्ह करून ठेवतोय पिगी बँकेमध्ये, तर आपण ते काही कालांतराने किंवा 1-4-2 वर्षांनी आपण ते पाहिले तर ते तसे तिथे दिसणार आहे. का? कारण की त्यामुळे टिकाऊपणा आहे. किंवा असं म्हणता येईल, समजा तुमच्याकडे पावसामध्ये भिजल्यानं जे नोटा आहेत, तर त्या भिजल्यानं तुम्ही जर फॅनखाली सुकवल्या तर काय होईल? तर त्या सुकवल्यानंतर पहिल्यासारख्याच आपल्याला त्या चलनात वापरता येतील किंवा पहिल्यासारख्या सुस्थितीत असतील. बरोबर. किंवा आपण त्या सुरगळा केला तरीसुद्धा आपण त्या सरळ केल्या तरी त्या सरळ होतील. म्हणजे तो कागद एक विशिष्ट प्रकारचा आहे, सरकारने तो त्या पद्धतीने बनवला आहे की जरी त्याचं थोडंफार हे म्हणजे सुरगळा वगैरे झाला तर तो नीट करता येईल. ठीक आहे. म्हणजे काय सांगता येईल? टिकाऊपणा. आता एखादी आपण 2 रुपये, 5 रुपये हे जे नाणे आपण साचवत गेलो तर काय होईल? हे नाणे आपण साचून काही कालांतराने किंवा काही वर्षांनी जर आपण ती वापरास घेतली तर ती तशी वापरता येतील. त्यामध्ये काही खराबी होणार नाही किंवा काही तुटफूट होणार नाही. ठीक आहे. म्हणजे हे काय झालं? टिकाऊपणा. म्हणून टिकाऊपणा हा काय पैशाच्या अंगी असणारा एक गुणधर्म आहे जो की दीर्घकाळात पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर सुज्ञता. बघा, पैसा ही वस्तू सुलभतेने ओळखता येते. देवाणघेवाण करणाऱ्या व्यक्तीकडून निर्माण होणारी संदिग्धता टाळता येते. बघा, आपण 10 रुपयाची नोट चालता चालता आपल्याला दिसली तर आपण काय म्हणू शकतो? ही 10 रुपयाची नोट आहे. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत आपल्याला पटकन ती ओळखता येते. मग इथं 100 रुपयाची नोट असेल, 200 रुपयाची नोट असेल, 500 रुपयाची नोट असेल, तर या नोटा आपल्याला सहजरित्या ओळखता येतात. तर त्याचा रंग असेल किंवा आकार असेल किंवा त्याच्यावरच्या ज्या खुणा आहेत, पहा 200 रुपयाच्या नोटावरती 4 खुणा असतात, त्या 4 खुणांच्या मध्ये 2 डॉट असतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला एकंदरीत काय म्हणता येईल की जर अंध व्यक्ती जरी असेल तर ती त्या नोटेला चाचपडून ओळखू शकते की ती नोट किती रुपयांची आहे किंवा किती मूल्याची आहे. ठीक आहे. म्हणजे इथं काय सांगता येईल? सुज्ञता ही हा जो गुणधर्म आहे तो पैशामध्ये दिसून येतो. त्यानंतर आहे वहनीयता, पोर्टेबिलिटी. बघा, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजगत्या सोयीनुसार वाहून नेता येते. त्यामध्ये आहे चलनी नोटा. आता इथे पण असं म्हणता येईल की जे धातूची नाणी होती, तर ज्यामध्ये गौण नाणी आपण अभ्यासलेलं आहे या आधीच्या लेक्चरमध्ये, तर त्या गौण नाण्याच्या वहनीयतेची अडचण निर्माण झाली होती वस्तू विनिमयामध्ये. त्यामुळं आपण असं म्हणता येईल की पुढे जाऊन कागदी नोटा किंवा कागदी चलन अस्तित्वात आलं. आणि मग आता आपण समजा 100 रुपयाची नोटांचा बंडल असेल किंवा 500 रुपयाचा नोटांचा बंडल असेल तर आपण ते 1 लाखापर्यंतचे असेल तर ते सहजपणे वाहून नेऊ शकतो. म्हणजे त्यामध्ये काय? वहनीयता हा गुणधर्म आहे. जिथं आपण धातूची नाणी वाहून नेऊ शकत नव्हतो तिथं आपण नोटा सहजपणे वाहून नेऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया एकजिन्सीपणा. बघा, एकजिन्सीपणा. आता 1 रुपयाची नाणी आपण घेतली तर ती एकसारखीच असणार आहे. किंवा 2 रुपयाचं नाणं घेतलं तर आपण
भरपूर एक 50 एक घेतली तर ती एकसारखीच आपल्याला दिसणार आहेत. आकाराने असेल, त्याच्यावरचे जे शिक्के किंवा जे आकार हे कोरलेलं आहे, जी मुद्रा कोरलेली आहे, तर ती एकसारखीच असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे हे काय झालं, एकजिन्सीपणा झाला. किंवा 200 रुपयाची किंवा 500 रुपयाची नोट घेतली किंवा त्यांचा एकत्रित बंडल घेतला, ठीक आहे, 500 रुपयांचा, तर तो आकाराने असेल, रंगाने असेल, ठीक आहे, मग तो काय झाला, एकजिन्सी दिसणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय एकजिन्सीपणा आहे असं म्हणता येईल. म्हणजे त्याची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, एकजिन्सी आहेत, होमोजिनिटी ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आहे स्थिरता, स्टॅबिलिटी. बघा, पैशाला स्थिर मौद्रिक मूल्य आहे. ते वस्तू व सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी वापरतात. या वस्तूची देवाणघेवाण भविष्यातील गरजानुसार केली जाते. काय म्हणतात, स्थिरता. बघा, आपण समजा 100 रुपये आपल्याला कुणी लहान मुलं असतील तर त्यांना घरी आल्यानंतर 100 रुपये दिले असतील आणि त्यांनी ते खर्च केले नसेल आणि खूप 1-2 वर्षानंतरनं ते समजा त्याला सापडले असतील की ठीक आहे, कोणीतरी पाहुण्यांनी आलेले दिलेले आहेत, मग आपण ती नोट त्यावेळेस पण वापरू शकतो. म्हणजे 100 रुपयाला त्यावेळेस पण स्थिरच मूल्य आहे. म्हणजे मौद्रिक मूल्य काय, स्थिर आहे. ठीक आहे, त्यामुळं पैशाचं मूल्य कसं सांगता येईल, स्थिर आहे असं आपण सांगता येईल. म्हणजे ते एक त्याचा गुणधर्म झाला. पुढे पाहूया पैशाची कार्ये. बघा, पैसा विविध कार्ये पार पाडत असतो. आपण क्राउथर आणि वॉकर यांच्या व्याख्येमध्ये पाहिलं आहे की विनिमयाचे माध्यम आहे, मूल्य मापनाचे साधन आहे, त्याचबरोबर मूल्य संचयनाचे साधन आहे. ठीक आहे, हिशोबाचे परिमाण. म्हणजे हे जी वेगवेगळी पैशाची कार्य आहेत ती आपण एक सरक पाहूया. बघा, प्राथमिक कार्यामध्ये प्रायमरी फंक्शनमध्ये आहे विनिमयाचे माध्यम. सर्वप्रथम विनिमयाचे माध्यम म्हणजे काय जाणून घेऊया. विनिमय म्हणजेच देवाणघेवाण, व्यवहार. ठीक आहे, म्हणजे जसं वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तूच्या बदल्यात वस्तू घेतली जात होती, तसं पैशाच्या आपण काय करतो की एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी आपण पैसे देतो आणि वस्तू खरेदी करतो. बरोबर. तसंच आपल्याकडील वस्तू आपण दुसऱ्याला देतो तेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला पैसे देते. म्हणजे हे काय झालं, वस्तू देताना, घेताना, खरेदी विक्री करताना आपण पैशाचे हे विनिमय माध्यम म्हणून वापर करत असतो. नेक्स्ट पाहूया मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिणाम. मेजर्स ऑफ व्हॅल्यू किंवा युनिट ऑफ अकाउंट. बघा, इथे काय सांगता येईल की वस्तू व सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. पैशामुळे वस्तूच्या किमतीची तुलना करता येते. बघा, इथं तुलना सांगता येईल. समजा आपण 1000ची एक 1000 कुर्ता घेतला असेल किंवा ड्रेस घेतला असेल आणि 1500 रुपयाचा एक हेडफोन घेतला असेल, मग आपण तुलना करू शकतो की हेडफोन आहे 1500 रुपयाचा तर कुर्ता आहे 1000 रुपयाचा. म्हणजे ही तुलना कशामुळे शक्य झाली, पैशामुळं. ठीक आहे, म्हणजे इथं आपण पैशामुळं हिशोबाचं परिमाण शक्य झालेलं आहे. त्याचबरोबर विविध चलनाद्वारे विविध देशातील वस्तूंचे मूल्य व्यक्त करता येते. उदाहरणार्थ बघा, अमेरिकेचं काय आहे, डॉलर. युकेचं काय आहे, पाऊंड. त्यानंतर चीनचं काय आहे, रेनबिन्बी. त्यानंतर बांगलादेशचं टका आणि भारताचं रुपया. ठीक आहे, म्हणजे हे काय आहेत, विविध चलन आहेत जे की तुम्हाला माहितीच आहे. ठीक आहे, तर या चलनामध्ये मूल्य व्यक्त करायचं जातं ते पैशाद्वारे आपण व्यक्त करू शकतो. आपण काय करतो, वस्तूंची निर्यात करतो आणि वस्तूंची आयात करत असतो. बरोबर. मग ह्या वस्तूंचं जे मूल्य आहे तर ते आपण चलनामध्ये व्यक्त करतो आणि चलन म्हणजेच आपण काय पैशाद्वारे व्यक्त करू शकतो. म्हणून पैशाचं एक मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचं परिमाण असंही म्हणता येईल. आता बघा, त्यानंतर सर्व प्रकारचे उत्पन्न असेल, खर्च असेल, मालमत्ता, देणी. आता एखादी जमीन विकायची झाली किंवा प्लॉट विकायचा झाला तर आपण काय करू शकतो, ती गोठवलेली मालमत्ता आहे. बरोबर. मग ती आपण सोडवण्यासाठी आपण काय करू शकतो, तिचं आपण पैशात रूपांतर करू शकतो. म्हणजे ते काय झालं, मूल्यमापनाचं साधन झालं. बरोबर. म्हणजे आपण ती गुंतवणूक मोकळी करू शकतो. ठीक आहे, त्यामुळं सांगता येईल की मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचं परिमाण आपण हे पैशाचं कार्य देखील सांगू शकतो. आता ही दोन महत्त्वाची कार्य झाली, मूल्यमापनाचे साधन आणि विनिमयाचे माध्यम. दुय्यम कार्य किंवा सेकंडरी फंक्शन्समध्ये पहिलं आहे विलंबित देणी देण्याचे साधन, स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट्स. मग यामध्ये काय सांगता येईल की आपण वस्तू विनिमय पद्धतीमध्ये पाहिलं की विलंबित देणी देण्यासाठी आपण जेव्हा वस्तू देतो, मग वस्तू देताना समोरच्याला ज्याच्याकडून घेतली आहे त्याला भीती असायची की हा घेतलाय खरं ह्यानी वस्तू, तर मग भविष्यामध्ये तो कशा प्रकारे देईल किंवा माझी आहे तशी वस्तू देईल का, ह्या सर्व अडचणी वस्तू विनिमयामध्ये जाणवत होत्या. परंतु जसा पैशाचा शोध लागला तसं काय झालं की कर्ज घेणं आणि कर्ज देणं सोपं झालं. बरोबर. म्हणजे पैशाच्या स्वरूपात कर्ज घेतलं जायचं आणि पैशाच्या स्वरूपातच कर्ज दिलं जायचं. ठीक आहे, मग इथं आपण पाहतोय धान्य गुरे
आता धान्य गुरे हे वस्तू विनिमयामध्ये आपण पाहिलं आहे की समजा खरीप हंगामातील जर धान्य कर्ज म्हणून दिलं तर आता पुढचा खरीप हंगाम येईपर्यंत त्या धान्याची वाढ पाहावी लागत होती. त्याचबरोबर गुरांचं जर आपण पाहिलं तर विभाजन करता येत होतं का, तर नाही. समजा शेळीचं उदाहरण तिथं घेतलं होतं तर अर्धी शेळी, आता अर्ध्या गव्हाच्या पोत्याच्या बदल्यात जर अर्धी शेळी द्यायची झाली, जिवंत अर्धी शेळी कापता येईल का, म्हणजे देता येईल का जिवंत शेळी, नाही. तर इथं गुरांचं विभाजन करता येणार नाही, बरोबर. मग पैशाचा शोध लागला. पैशामुळं काय झालं की धान्य, आपण समजा धान्य घेतलं तर त्या बदल्यात आपण पैसे देऊ शकतो, ठीक आहे. किंवा गुरं, समजा एखाद्याकडून आपण एखादा बैल घेतला असेल तर आपण त्याचे पैसे आपण देऊ शकतो, म्हणजे बैल खरेदी करताना आपण पैशाद्वारे खरेदी करू शकतो. मग हे काय झालं, विलंबित देणी देण्याचं साधन, म्हणजे आज आपण घेतलं आणि त्याचं भविष्यात आपण पैसे देऊ शकतो. परंतु वस्तू विनिमयामध्ये काय होतं की समजा तरुण बैल विकत इन द सेन्स की तो आपल्याला पुढे द्यायचाच आहे भविष्यामध्ये, तर मग तो भविष्यात देताना काय होईल, म्हातारा होईल, बरोबर. मग तो जो देणार आहे तो घेईल का, हा पण प्रश्न होता. म्हणजे इथं काय झालं, वस्तू विनिमयामध्ये धान्य गुरे यामध्ये विलंबित देणी देण्यामध्ये अडचण होती, परंतु ती पैशामुळे काय झाली, सॉल्व्ह झाली. पहा, जी देणी भविष्यात द्यावी लागतात त्याला विलंबित देणी असे म्हणतात. पैसा हे देणी देण्याचे साधन आहे. पैशामुळे कर्ज देणे व घेणे सोपे झाले. पैशाने ही समस्या काय झाली, सोडवता आली. नेक्स्ट पाहूया, मूल्य संचयनाचे साधन, स्टोर ऑफ व्हॅल्यू. बघा, आपण पैसे साठवून ठेवू शकतो मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्याला कोणी पैसे दिले तर सर्वप्रथम माणसाची एक हे असे, एक तर खर्च करणार किंवा साठवून ठेवणार. मग मोस्ट ऑफ आपण जर साठवून ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो 1-2-3 वर्षांनी असेल. जर आपल्याला कशाची ती नीड लागली भासली तर आपण काय करू शकतो, तो पैसा खर्च करू शकतो, बरोबर. म्हणून मूल्य संचयनाचे कार्य पैसा करत असतो. पैसा वर्तमान काळातील गरजांची पूर्तता करतोच, त्याचबरोबर भविष्य काळातील गरजांची पूर्तता देखील करत असतो. बघा, वर्तमान काळातील ज्या गरजा आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी आपण पैशाचा वापर करतो, परंतु तेच पैसे आपण वर्तमान काळात साठवून भविष्य काळामध्ये सुद्धा काही कार्य असतील किंवा काही गरजा असेल त्या पूर्ण करू शकतो. मग हे काय झालं, हे बचतीमुळं शक्य झालं. आपण जर वर्तमान काळात बचत केली तर त्या बचतीचा फायदा भविष्यात घेता येतो, कारण वर्तमान काळातील बचतीचा फायदा हा आपल्याला भविष्य काळात होतो, ठीक आहे. नेक्स्ट पाहूया, मूल्य हस्तांतराचे साधन. बघा, ट्रान्सफर ऑफ व्हॅल्यू. पैशामुळे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूल्यांचे हस्तांतरण केले जाते. मग त्यामध्ये आहे स्थावर मालमत्ता, इमारत, प्लॉट, दुकान, शेतजमीन असेल, असे जी आपली मालमत्ता, शेतजमीन किंवा संपत्ती म्हणता येईल, तर त्याचं काय हस्तांतरण करता येतं. मग ते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे असेल किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. कशामुळे झालं हे, पैशामुळे झालं, बरोबर. कारण हे वस्तू विनिमय पद्धतीमध्ये शक्य होतं का, तर नाही. हे पैशामुळे काय झालं, आपण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहजपणे ट्रान्सफर करू शकतो किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे ट्रान्सफर करू शकतो, ठीक आहे. मग हे त्याचं एक दुय्यम कार्य म्हणता येईल पैशाचं, ठीक आहे. त्यानंतर तिसरं कार्य असं म्हणता येईल की अनुषंगिक किंवा आकस्मिक कार्य, ज्याला कॉन्टिजेंट फंक्शन्स असंही म्हणतात. पहा, प्राध्यापक किनले यांच्या मते आधुनिक काळात पैसा हा आर्थिक व्यवहारात महत्त्वपूर्ण भूमिका पार पडतो. तर त्यातलं पहिलं कार्य आपल्याला सांगते राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. पहा, आपण पहिल्या प्रकरणामध्ये पाहिलं आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, ठीक आहे. तर एका आर्थिक वर्षामध्ये ज्या देशांतर्गत भागात वस्तू निर्माण होतात त्या अंतिम वस्तूंचे बाजारभावानुसार केले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे. मग हे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर ते कशामध्ये वितरित केलं जातं, तर भूमीला खंड मिळतो, त्यानंतर भांडवल असेल भांडवलाला काय मिळतं, व्याज मिळतं, त्यानंतर श्रम असेल श्रमाला काय मिळतं, वेतन, मजुरी, आणि शेवटचा घटक आहे एंटरप्रेनर म्हणजे संयोजक, ज्याला नफा मिळतो, ठीक आहे. म्हणजे हे राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण व्यवस्थेद्वारे केले जातं. तर ते कशात केलं जातं, पैशामध्ये केलं जातं, ठीक आहे. म्हणून आपण म्हणता येईल की राष्ट्रीय उत्पन्नाचं जे वितरण आहे ते पैशाच्या स्वरूपात केलं जातं किंवा पैशा स्वरूपात मोजले जाते, ठीक आहे. त्यानंतर दुसरा आहे पत पैशाचा आधार, बेसिस ऑफ क्रेडिट. बघा, याच्यामध्ये सांगता येईल की व्यापारी बँका प्राथमिक ठेवींच्या आधारावर पतपैसा निर्माण करतात. बघा, पतपैसा आपण ह्याच्या आधी पण पाहिलं आहे मित्रांनो की जेव्हा व्यक्ती बँकेमध्ये जातो, पैसे ठेवतो, पैसे ठेवल्यानंतर बँका काय करतात, त्या ठेवीवर कर्ज देतात, बरोबर. मग ह्यातून काय होते, पतपैशाची निर्मिती होते.
बरोबर. मग पतपैशाची निर्मिती होण्यासाठी म्हणजे पतपैशाला आधार कोणाचा आहे? पैशाचा आधार आहे, म्हणजे ठेवींचा आधार आहे, बरोबर आहे. मग आपण पैसे ठेवले तर कर्ज देणार आणि मग पतपैशाची निर्मिती होणार आहे, बरोबर. म्हणजे ही लिंक आहे, ठीक आहे. म्हणून पैशाचं हे कार्य आहे असं म्हणता येईल. ते काय? अनुषंगिक कार्य, ठीक आहे. तर प्राथमिक ठेवींचं एकंदरीत आपण पाहूया. प्राथमिक ठेवी कोणत्या आहेत? तर प्रामुख्याने म्हणता येईल की मागता क्षणी परत करणाऱ्या ज्या ठेवी म्हणजे जे आपण मागणी ठेवी म्हणतो, त्या डिपॉझिट असेल FD, त्यानंतर आहे आवर्ती ठेवी रिकरिंग डिपॉझिट. म्हणजे ह्या ज्या ठेवी आहेत तर ह्या आपण ठेवतो आणि त्याच्यावरती समजा 1000 रुपयाची ठेव ठेवलेली असेल तर त्या ठेवीच्या 800 रुपये बँका काय करतात? कर्ज देतात, बरोबर. आणि उरलेली तिथंच ठेवतात. मग जी 800 रुपयाचं कर्ज दिलेलं आहे तर ती दुसऱ्या व्यक्तीच्या, जे कर्ज घेणार आहे त्या व्यक्तीच्या खात्यात जमा केली जाते. परंतु आपण जी ठेवलेली 1000 रुपयाची ठेव आहे तर ती काय झाली? प्राथमिक ठेवी झाली आणि त्याच्यावर बँका कर्ज देतात आणि पतनिर्मिती करतात, बरोबर. म्हणून प्राथमिक ठेवींच्या आधारावर काय करतात? पतनिर्मिती बँका करत असतात. म्हणून तो काय झाला? पतपैशाचा एक आधार झाला असं म्हणता येईल. नेक्स्ट पाहूया, संपत्तीचे रोखतेत रूपांतरण म्हणजेच की इम्पार्ट्स लिक्विडिटी टू वेल्थ. बघा, रोखता म्हणजे काय? आपण काय करतो? रोख किंवा तरलता, बरोबर, द्रवणीयता असंही म्हणता येईल. म्हणजे एकंदरीत इथं असं सांगता येईल की पैसा ही काय तरल संपत्ती आहे. समजा आपण एखादी संपत्ती किंवा मालमत्ता आपल्याकडे आहे आणि ती आपल्याला मोकळी करायची आहे किंवा आपल्याला त्यातून पैसा हवा आहे, तर आपण काय करतो? ती दुसऱ्याला विकतो आणि त्यातून पैसे मिळवतो. मग पैसा हे काय झालं? तरल संपत्ती आहे. त्यामध्ये रोखता हा गुणधर्म आहे. म्हणजे रोखतेमुळे काय होतं? एखादी संपत्तीचं आपण हे करू शकतो, मोकळी करू शकतो किंवा ती आपण वापरू शकतो, ठीक आहे. तर पहा पुढे, मालमत्तेत त्याचं रूपांतर करता येतं किंवा कोणतीही मालमत्ता जी आहे ती पैशात रूपांतरित करता येते. म्हणजे आपण एखादं सोनं घेतलेलं आहे तर सोनं आपल्याला काय करायचं आहे? विकायचं आहे आणि त्या बदल्यात पैसे हवे आहेत. मग हे काय झालं? तरलता झाली. म्हणजे पैशामध्ये काय आहे? तरलता गुणधर्म आहे, ज्याच्यामुळे काय होतं की आपण सोन्याचं परत पैशात रूपांतर करू शकतो किंवा त्या मिळालेल्या पैशाचा आपण सरकारी कर्जरोखे असेल म्हणजे शेअर्स, गव्हर्नमेंट शेअर्स सगळ्या बँकांमध्ये अवेलेबल असतात, मग आपण त्याच्यामध्ये देखील गुंतवू शकतो, ठीक आहे. त्यानंतर पुढचा कार्य पाहता येईल, स्थूल आर्थिक चलांचे मापन. स्थूल अर्थशास्त्र आपण पाहिलंच आहे, समग्रलक्षी अर्थशास्त्र, ज्यामध्ये आपण मोठ्या देशाच्या पातळीवर आपण अभ्यास करतो. मग त्यामध्ये एकूण गुंतवणूक आहे, एकूण बचत आहे, एकूण किंवा सर्वसाधारण किंमत पातळी आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न आहे, या सर्वांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये करतो. त्याचप्रमाणे स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच की GDP प्लस आपण म्हणू शकतो की परदेशातून मिळालेले निव्वळ उत्पन्न, ठीक आहे. परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न. बघा, GNP आपण GDP पाहिलाय. GDP म्हणजे काय? देशांतर्गत भागात ज्या वस्तू अंतिम तयार होतात त्यांची बाजारभावानुसार केलेले मापन किंवा गणना म्हणजे काय? GDP होय. मग आता GDP प्लस आपण जे वस्तूंची निर्यात करतो त्या निर्यातीचं मूल्य आणि ज्या वस्तू आयात करतो त्या आयातीचं मूल्य निर्यातीच्या मूल्यातून वजा केल्यानंतर जे निव्वळ उत्पन्न राहतं ते उत्पन्न त्यामध्ये प्लस केल्यानंतर ते काय झालं? GDP प्लस परदेशातून मिळणारे निव्वळ उत्पन्न याची बेरीज केल्यानंतर GNP मिळतं आपल्याला, ठीक आहे. तर ते आहे. किंवा एकूण बचत आहे. एकूण बचत आपण स्थूल अर्थशास्त्रामध्ये पाहिली आहे. त्यानंतर एकूण गुंतवणूक आहे. मग या सर्वांमध्ये काय सांगता येईल? स्थूल आर्थिक चलनाची जी मोजदाद आहे ती मौद्रिक चलनाच्या रूपात पैशामुळे व्यक्त करता येते किंवा पैशात व्यक्त करता येते असं म्हणता येईल. पैशामुळे शासकीय कर आकारणी व अर्थसंकल्प बांधणी करणे सोयीचे जाते. बघा, टॅक्स असेल, ठीक आहे, मग टॅक्स कलेक्शन, त्यानंतर बजेट असेल, मग हे सादर करताना मग याच्यामध्ये काय सांगता येईल की टॅक्स आपण सरकार आपल्याला सांगतं की इतके टक्के तुम्हाला कर भरायचा आहे, ठीक आहे. म्हणजे 8 लाखाच्या वर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना इतका टॅक्स भरायचा आहे. त्याच्यानंतर अंदाजपत्रक असेल, अंदाजपत्रकामध्ये काय रुपया आला कसा, रुपया गेला कसा याचं तिथं वर्णन केलं असतं. म्हणजेच तिथं काय आहे? पैशाचं तिथं व्यक्त केलेलं असतं, पैशात अंदाजपत्रक व्यक्त केलेलं असतं. म्हणजे हे काय? स्थूल आर्थिक चलांचे मापन झालं मित्रांनो.
तर अशा प्रकारे आपण काय पाहिलं, पैशाची 3 कार्य, त्याची सब पॉईंट्स किंवा सब जी कार्य आहेत, फंक्शन्स आहेत ते आपण पाहिले आहेत, म्हणजे प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अनुषंगिक कार्य. ठीक आहे, तर त्याच्या पुढे पाहूया काळा पैसा किंवा काळा पैशाची संकल्पना. ठीक आहे, कन्सेप्ट ऑफ ब्लॅक मनी. तर काय आहे ब्लॅक मनी? तर उत्पन्नावरील कर न भरल्याने काळ्या पैशाची निर्मिती होते. बघा, आपण जर आता मी बोले की 8 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर त्यांनी काय करायचं, कर भरायचा, असा सरकारचा नियम आहे. ठीक आहे, मग आता तो कायदा पण आहे. मग जर असं असेल तर डेफिनेटली आपल्याला कर भरणं गरजेचं आहे. पण अशा व्यक्ती समाजामध्ये आहेत की त्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असूनही त्या टॅक्स भरत नाहीत, मग ते काय झालं, काळा पैसा. ठीक आहे, हा पैसा काय आहे, बघा, हा पैसा कायदेशीर बेकायदेशीर पद्धतीने कर चुकवेगिरी करून मिळवलेला असतो. काळ्या पैशामुळे काय तयार होतं, भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, साठवणूक इत्यादीमध्ये काय होते, वाढ होते. बघा, भ्रष्टाचार म्हणजे आपण सांगू शकतो, समजा सरकारने वेगवेगळ्या योजना आपण बघतो की ग्रामपंचायतीमध्ये येत असतात लोकांसाठी, पण त्या शेवटच्या स्तरापर्यंत किंवा लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत, मधल्यामध्येच त्या निघून जातात. मग काय होतं, या योजनेचं तिथं झालेला असतो भ्रष्टाचार. ठीक आहे, पुढे आहे लाच. लाच म्हणजे आपण म्हणतो की नोकरी लावण्यासाठी इतके इतके पैसे तुम्ही द्या. ठीक आहे, मग ती काय घेतली जाते, लाच घेतली जाते. पुढे आहे काळा बाजार. काळा बाजार म्हणजे काय सांगता येईल की ज्या किमती अधिकृतपणे सरकारने जाहीर केल्या आहेत त्यापेक्षा जर जास्त किमती आकारून वस्तू विकली जात असेल तर तिथं काय झालंय, काळा बाजार झालाय. त्यानंतर आहे साठवणूक. साठवणूक म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमध्ये असे बरेच साठेबाज असतात, सट्टेबाज असतात की काय करतात, ते जेव्हा वस्तूच्या किमती कमी असतात तेव्हा वस्तू काय करतात, साठवून ठेवतात, आणि जेव्हा वस्तूच्या किमती, त्याच वस्तूच्या किमती जेव्हा वाढतात तेव्हा मात्र तो साठा तिथं काय केला जातो, बाहेर काढला जातो, म्हणजे विक्रीस काढला जातो, आणि त्या परिस्थितीचा ते फायदा घेतात. म्हणजे साठेबाज काय होतात, श्रीमंत होतात एका रात्रीतून. म्हणजे इथं काय झालं, साठवणुकीमुळं काळ्या पैशाची तिथं निर्मिती झालेली आहे. बघा, काळ्या पैशामुळे काय होतं, बेकायदेशीर घडामोडींना चालना मिळते, त्यामुळे आर्थिक विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. काळ्या पैशामुळे आर्थिक, राजकीय आणि सामाजिक काय होते, अस्थिरता निर्माण होते. बघा मित्रांनो, समाजामध्ये जे गरीब वर्ग आहे किंवा जे कमवून हातावरती पोट आहे, तर ते काय करतात, त्यांना मोठ्या म्हणजे जी वाढीव किंमत आहे तिला सामना करावा लागतो, बरोबर, कारण की हे साठेबाज लोक तिथं साठवणूक करून तिथं वस्तूची काय केली असेल, अडचण निर्माण केली असेल, त्यामुळं जेवढा साठा वस्तूंचा आहे तेवढ्याची किंमत वाढलेली असते, त्यामुळे ह्या गरीब वर्गाला काय होतं, जास्त किमतींना सामोरं जावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे सामाजिक अस्थिरता निर्माण होते. काळ्या पैशावर नियंत्रण आणण्याचा एक महत्त्वपूर्ण साधन, विविध साधनं आहेत पण त्यापैकी महत्त्वपूर्ण साधन म्हणजे विमुद्रीकरण, ज्याला आपण डिमॉनेटायझेशन असंच म्हणतो. बघा, नोव्हेंबर 2016 मध्ये जेव्हा मोदींनी डिमॉनेटायझेशन केलं होतं तेव्हा त्यांनी काय केलं होतं, 500 आणि 1000 या नोटा काय केल्या होत्या, बाद केल्या होत्या चलनातून, आणि 2000ची नोट काय केली होती, पूर्णतः रद्द केली होती. मग अशा ज्या नोटा आहेत लोकांकडे, तर त्यांनी काय करायचं, बँकेमध्ये यायचं आणि त्या व्यवहाराबद्दल ज्या तुमच्याकडे पावत्या असेल, रिसिट असेल, त्या सबमिट करायच्या, कागदपत्र सबमिट करायचे. पण ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणात असे नोटा आहेत तर ते गेले का, नाही, कारण त्यांच्याकडे पावत्याच नाही आहेत किंवा कागदपत्रच नाही आहेत, बरोबर. मग ते व्यवहाराबद्दल देणार कुठून उत्तर, बरोबर. म्हणजे इथं काय झालं, काळ्या पैशाला मर्यादा आणली गेली, बरोबर. म्हणून जगातील जे वेगवेगळे देश आहेत तर ते काय करत असतात, अशा काळ्या पैशाला नियंत्रित आणण्यासाठी विमुद्रीकरण किंवा डिमॉनेटायझेशन घडवून आणत असतात. ठीक आहे, त्यानंतर आपण हे पाहिलंय काळा पैशाची संकल्पना, एखादी तुम्हाला कळली असेल यावरून. तर अशा प्रकारे आपण आजच्या लेक्चरमध्ये पैशाची जी विविध कार्य आहेत, त्यानंतर काळा पैसा म्हणजे काय, त्याचे परिणाम काय होतात किंवा त्यावरती काय उपाय, ठोस उपाय हे आपण पाहिलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.